खरं म्हणजे मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झाली. अतिवृष्टी झाल्यामुळे मी कालच दिवसभर सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करत होतो. अनेक ठिकाणी NDRFच्या लोकांची चर्चा केली. आपल्या मुख्य सचिवांशी मी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. डिझास्टर मॅनेजमेंटशी चर्चा केली. ज्या ठिकाणी लोक अडकले होते तिथे एअरलिफ्ट करण्याची आवश्यकता पडली. तिथं आर्मीच्या लोकांशी बोललो. तिथून एअरलिफ्ट देखील लोकांना काल केलं आणि म्हणून मला परिस्थिती तिकडची जी काय भीषण परिस्थिती कालपासूनच मी त्याचा आढावा घेत होतो. आज कॅबिनेटमध्ये देखील त्याच्यावर चर्चा झाली. मुख्यमंत्री महोदयांनी देखील त्यावर सर्वच मंत्रिमंडळाला सूचना केल्या की सर्व मंत्र्यांनी ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, पिकांचं नुकसान झालं आहे, त्या ठिकाणी आढावा घेण्यासाठी आम्ही जाणार आहोत. मुख्यमंत्री देखील स्वतः सोलापूरला जाणार आहेत. मी देखील धारावीला जाणार आहे. अजितदादा देखील जाणार आहेत जिल्ह्यामध्ये आणि सर्व मंत्री देखील वेगवेगळ्या जिल्ह्यात जाणार. कारण शेवटी आज शेतकरी आपल्या संकटामध्ये आहे. हे मोठं संकट आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा शेतकरी संकटात आला त्या वेळेस आम्ही त्याच्या मागं उभे राहिलेलो आहे आणि म्हणून याच्या सगळं नुकसान जी काही आहे त्याचं पंचनामे युद्धपातळीवर करणे याला प्राधान्य आपण दिलेलं आहे. आणि जी लोक पुराच्या पाण्यामध्ये अडकली होती त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी त्याला प्राधान्य आम्ही काल दिलेलं आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर यामध्ये शासन गांभीर्याने ह्या सर्व गोष्टी घेतलेल्या आहेत.